तो यावेळेस अजूनही एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, फुल टॉस होता. परंतु इथं मात्र हवं तसा बॅटच्या पटामध्ये घेता आलं नाही आहे. या ठिकाणी उपस्थित माजी सरपंच सन्मान्य यतीशजी म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. या विनंती असेल आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गोरख दादा आपल्याला आमंत्रित करत आहेत या आपण या व्यासपीठावरती आणि या व्यासपीठाची शोभा वाढवा. या ठिकाणी उपस्थित आजी माजी सरपंच उपसरपंच अध्यक्ष असतील सदस्य असतील ग्रामसेवक असतील किंवा ग्राम कमिटी या गावातील प्रतिष्ठित नागरिक जे कोणी इथं उपस्थित असतील सर्वांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती मान सन्मानासाठी राबवण्यात आलेली स्पर्धा सरपंच उपसरपंच चषक 2026 हे महापर्व पाहायला मिळते. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस पाहतोय आपण खोदून काढण्याचा प्रयत्न पॉईंटच्या डिसिजनला आपण पाहतोय चेंडू डीपमध्ये जातोय. एक धाव कंप्लीट केली आणि तिच्या वेगाने धावतायत नितीन मैदानाच्या आतमध्ये आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करतायत. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या धावफलकावरती 14 बिनबाद 14 अशी धावसंख्या आहे. चांगली धावसंख्या आतापर्यंत लागली गेली आहे. हे जमेची बाजू विकेट नाही आहे. 10चे 10 खेळाडू आपल्या हातामध्ये आहेत आणि दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फॉर्ममध्ये दिसत आहेत. दुधारी तलवार ज्याला म्हटलं जातंय. नेक्स्ट बॉल कोणाच्या खांद्यावरती दिली जाते जिम्मेदारी पाहूया. वेलकम अनिल पाटील यांचं या ठिकाणी शुभाग म्हणतोय. आमचे मामाश्री आज विकेट हॅट्रिक त्यांनी कंप्लीट केली गेली आहे या स्पर्धेमध्ये. नानाशेठ गोंडली साहेबांच्या माध्यमातून आकर्षक टी-शर्टचा मानकरी सुद्धा मिळालेला आहे. त्याचबरोबर किशोरजी पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि ते आमचे माजी कप्तान रोहिदास हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. खऱ्या अर्थाने त्यांनीही कॉल केला होता सकाळी. थोडंसं लाईव्हचा डिस्प्यूट होता त्यावेळेस. बरोबर आता मात्र सर्वजण जमा होत चाललेले आहेत. अभिनय तर कभी नाही संधीला पुढे केस मागत टक्कल. या ठिकाणी पाहतोय फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे या ठिकाणी पाहूया. एक धाव घेतली जाते हलक्या पावलाने. आपण पाहू शकता चेल कदमी करते हुए आपल्या घरामध्ये पोहोचला जातोय रुपेश. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 15 रन्स ऑन बोर्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस एंड स्ट्राइक नितीन गवली. डेंजरस कस्टमर इन्फॉर्मेट अँड या ठिकाणी प्रहार केला जातोय आणि सेकंड टाइमला या ठिकाणी मात्र झेल कन्वर्ट केलं जाते. स्वतःला सावरला आवरला आणि झेल उत्तम या ठिकाणी कलेक्ट केलं गेलं. काय यस क्रॉसिंग जी फर्स्ट वॉर्निंग दिली गेली. आता वॉर्निंग नाही डायरेक्ट पनिशमेंट. गणेश येतोय या ठिकाणी. आपण पाहिलं संदीप यांनी मी तर म्हणे भरपूर चांगला एफर्ट दाखवला गेला कारण असं वाटलं होतं चेंडू सीमापार जाईल पण स्वतःला सावरलंही आवरलंही आणि झेल सुद्धा पकडलं. पहिल्या प्रयत्नामध्ये सुटली गेली. दुसरा प्रयत्न मात्र आपण पाहिलं संघर्षाने गाजवला आणि तो झेल कन्वर्ट केला गेला. त्या ठिकाणी आपण पाहतोय ऑन साईडला येतोय. ती झेल नाही तर या मॅच वरती मजबूत पकड म्हटली तर वागो ठरणार नाही. दुसरीचा प्रयत्न फेकी चांगली बट या ठिकाणी पाहतोय गणेश पोचला जातो आपल्या घरामध्ये. 2 धावा येतात. 2 धावेने धावसंख्या 17 या अंकावरती. कारण नितीन गवली बोलला तर या अंगामध्ये भरपूर फॉर्ममध्ये आहेत. 3 ते 4 50 त्याच्या नावे आहेत आणि प्रत्येक टुर्नामेंटमध्ये खेळतोय. सलग 7 टुर्नामेंटमध्ये त्याने असा परफॉर्मन्स दाखवला होता की ती जर फायनलमध्ये प्रवेश मिळवते तर बॅटर नाहीतर मग मालिकावीर असा पुरस्कार त्याच्यामध्ये भेटला असता. इथं मात्र पाहतोय प्रयत्न इथेही चांगला होता परंतु चेंडू मात्र निघून गेला. सीमा पार आला चौकार. चर्चा नितीन गवलींची आपल्याला पाहायला मिळाली होती. खऱ्या अर्थाने खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे. या असोसिएशनलाही खूप मदत करतायत
आणि लेखाजोखा त्यांच्याकडे चांगला असतोय आणि खऱ्या अर्थाने त्यांचा खेळही खूप चांगला आहे. इथे येतो चौकारच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली धाव फलकावरती तर 21 लागली गेली आहे. चला लवकर खेळायला सुरुवात करा. चांगली खेळपट्टी मातीची आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं दमन दौऱ्यापूर्वी ही प्रॅक्टिस सेशन या सर्व टीमला पाहायला मिळते. 16, 17, 18 फेब्रुवारीमध्ये आपला हा दमन दौरा ज्याच्या आतुरतेने आपण वाट पाहतो. 2 वेळेला तारीख चेंज झाली, परंतु या ठिकाणी जर पाहायला गेलं तर बरोबर आता मात्र 16, 17, 18 ही तारीख फिक्स केली गेली आहे. सर्वांना विनंती आपली एंट्री आहे, नोंदणी आहे, करून घ्या लवकरात लवकर. 3 दिवसीय स्पर्धा आहे. 4 ग्राउंड बुक केले आहेत आणि अशाच खेळपट्ट्या आपण दमनला पाहतोय त्याच्यापेक्षा कमी नाही आहे, त्याच्याहून अधिक चांगली, कारण अतिशय चांगलं निसर्गमय वातावरणामध्ये ही खेळपट्टी ओली गावामध्ये आपण पाहतोय. पुढे चेंडू या ठिकाणी उडवला, मी स्टँड झालेला आहे. क्षेत्ररक्षक काय त्या ठिकाणी झेलच्या स्वरूपात होते बाद. यस, या ठिकाणी परत कॅच जर पकडली तर आता 1000 रुपये, कारण आता शेअर मार्केट वधारेल. यस, या गावदे ओवली टीमचे विजय पाटील क्या बात आहे. दमन दौऱ्याला त्याने खूप चांगली कामगिरी केली होती. षटकारांचे हॅट्रिक, ते तिन्ही चेंडू आले नव्हते मैदानामध्ये, एवढा लांब मारले होते. 51 धावा त्या ठिकाणी कुठून काढल्या होत्या. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती आता मात्र आहे 21 आणि विजयदादा यांचा सपोर्ट या टीमला भरपूर पाहायला मिळते. या ठिकाणी गोरखनाथ दादा यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये आहेत. पाहूया, मेवण्यासाठी लावल्यात, परंतु आता कमिटीचा नियम असा आहे की जर पारितोषिक पटकावला नाही तर ते आता छकडे मालक कसे करतायत 20% कापी, तशी मात्र आता कापी लावायला लागेल. हा, नवरा मरू का नवरा मरो भाऊ, आमचा फायदा झाला म्हणजे खुश. पाहूया, या ठिकाणी गोलंदाज प्रमोद तयार होते. आयोजक टीमचे मेहुणे पाहूया, या ठिकाणी मेहुणे कशा प्रकारे करतात काम, पाण्यासारखं राहील त्यांच्यावरती लावलं जाते पारितोषिक भरपूर सारं. त्या ठिकाणी रुपेश ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय पोलार्ड या नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने चेंडू आपण पाहतोय पायन लेगच्या रिझन मध्ये जातोय. चेंडू नाही थांबणार, थांबलाय नाही पोचला चेंडू. आपण पाहिलं तर 3 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. या ठिकाणी पाहतोय आता मात्र पोलार्ड स्ट्राईक वरती येतोय. ज्या नावाने ओळखला जातोय त्या नावाने खेळी ही पूर्णपणे साकारताना नेहमी पाहायला मिळत आहेत. या विलेसी टर्न गेलाय, गॅप शोधला जाईल का नाही. या क्षेत्ररक्षक बरोबर त्या ठिकाणी पोहोचला जातोय. सिंगलच घेतली जाते, धावा थांबवल्या जातात. या ठिकाणी सिंगल येते, सिंगलने धावसंख्या 25 धावा. ओव्हर क्रमांक 30 मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी फेकलं जाते. शेवटचे 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. 3:13 हा सामना चालू झाला आहे. फुल टॉस या ठिकाणी आणि मात्र बॅट वरती आला नाही हवं तसं आणि झेलच्या स्वरूपात या ठिकाणी रुपेश मात्र बाद होतोय.
जे येतोय मैदानाच्या आतमध्ये. आमच्या गावात पण येतील 2-3 पण त्या सर्व वेटिंगला आहेत. फॉर्च्युनर गोलंदाज पुन्हा एकदा पाहूया तयार होते प्रबोध गोलंदाजी मार्कवरती. पुढे चेंडू शॉर्ट पिच होता, पुरेवर फायदा उचलू शकले नाही, समोर खेळला गेला. संदीप आहे त्या ठिकाणी सिंगल धाव घेतली, डबलची मागणी केली गेली आणि धाडस दाखवली, हिंमत दाखवली आणि या ठिकाणी पाहतोय 2 धावा आपण कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. परंतु अतिशय रिस्क आणि धोक्याची धाव होती. जर इथं रनआउट झाला असता तर निश्चित कुठेतरी धोका लागला गेला असता निमिलम पायगाव टीमला. यस देवेन मुकादम खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर कोणचे टीम मेंबर चांगले आहेत आणि गोवेट टीम जर गटातून बाहेर निघतायत तर त्यांच्या माध्यमातून 1000 रुपये देण्यात येतील. देवेन मुकादम साहेब या सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कोणगावची स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीची रंगवली होती, त्याने त्याच्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आणि भरपूर सारी मेहनत पाहायला मिळाली होती. या ठिकाणी पाहूया गोवेट टीमसाठी 1000 रुपये लावले गेले आहेत. जर या गटातून तुम्ही क्वालिफाय होताय तर गाव बंधू आहेत. पुढे चेंडू यावेळेस उडवलाय, हवेमध्ये आहे आणि दिलीप त्या ठिकाणी अंदाज बांधता आलं नाही. एक चांगला उत्कृष्ट क्रिकेटर आहे परंतु चुकी पाहायला मिळते या ठिकाणी आणि इथं मात्र पाहतोय झेलच्या स्वरूपात बाद झाले नाही परंतु या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाले गेले, कारण धाव घेणं गरजेचं होतं. शेवटचा बॉल होता. आपण जर पाहिल्या धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 35 आपण पाहिलं तर 3 षटकांचा सामना आहे. 3 षटकांमध्ये 35 धावा धावफलकावरती जमा केल्या. 36 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलं आहे. या ठिकाणी पाहतोय आपण 3 षटकांचा खेळ संपन्न झाला, अर्थात पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होते. 35 धावा 36 धावांचं लक्ष या ठिकाणी जहानमान गोवेट टीमला ठेवलं गेलं आहे. तर या मैदानाच्या आतमध्ये पायगाव टीम आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. सुरुवात चांगली झाली, दमदार 14 आल्या. त्यानंतर आपण पाहिलं तर दिलीप यांनी मात्र खूप चांगली गोलंदाजी केली. 2 गडी महत्त्वपूर्वक बाद केल्याने 7 धावा खर्च केल्या. तदनंतर पाहिलं तर प्रमोदाच्या शेवटच्या ओव्हरला 14 आल्या. फलंदाजी करत असताना खास करून भरपूर साऱ्या धाव लावलं होतं नितीन यांच्यावरती परंतु त्यांना 9 धावा करता आल्या. त्यानंतर रुपेश यांनी मात्र कुठेतरी त्यांनीही 9 धावा खर्च जमा केल्या. त्याच्यानंतर गणेश यांनी आपण पाहिलं तर 6 धावा आणि आपण पाहतोय की राकेश यांनी एक षटकार लावून त्यांनीही 10 धावा आणि या ठिकाणी पोलार्ड याच्यावरती सुद्धा आपण पाहिलं तर भरपूर विश्वास दाखवला होता. त्यांना मात्र जास्त चान्स मिळाले नाही. एका चेंडूमध्ये 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. तर चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये या. 3 ओव्हरमध्ये 36 धावांचं या ठिकाणी लक्ष ठेवलं गेलं आहे. चला या मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी येऊ द्या.
चला छत्रक्षण लावून घ्या ना, पटापट आपलं 3 षटक 15 मिनिटामध्ये कंप्लीट करा, सामना पूर्ण करा. या ठिकाणी 2 षटक जे आहेत ते 10 मिनिटामध्ये पूर्ण करा. तिसरा अंपायर पाहिजे. यस, आमचे गोरख दादा सांगतायत मॅच कोई भी जीते अंदर नहीं आने का, कारण अजून भरपूर सामने खेळायचे आहेत. कोई भी अंदर नहीं आएगा. लेकिन तीसरा अंपायर जा रहा है हमारा सुनील म्हात्रे सर. मस्त आराम करत होते तर भाऊ पाटील यांना काही खमलं नाही. बरोबर 12च्या सरासरीने धावा या ठिकाणी धावफलकावरती जमा करायच्या आहेत. त्याच्यासाठी पहिला ओव्हर या ठिकाणी अनिल मुकादम मैदानाच्या आतमध्ये तयार होतोय. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी होते या ठिकाणी. विजय जर म्हटलं तर मागील मॅच काय अफलातून खेळला होता, फटक्यावर फटके पाहायला मिळाले होते. 38 धावा त्यांनी कुठून काढल्या होत्या 13 चेंडूंमध्ये. अशी बहारदार असरदार खेळी केली होती. तो आत्मविश्वास घेऊन या मैदानाच्या आतमध्ये या इनिंगमध्ये सुद्धा साकारतोय का पाहण्यासारखं राहील. आणि अनिल मागील मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या, म्हणजे त्यांच्याकडे सुद्धा आपण पाहतो की खूप चांगला अनुभव आहे. तसेच सन्मान्य सुरेशजी मुकादम साहेबांच्या माध्यमातून आयोजन नियोजन आणि खास करून आपल्या संघासाठी शुभेच्छा दिल्या गेल्या आहेत. साहेब आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. क्या बात आहे, काय अपील केली जाते भरपूर सारी, परंतु याच्यामध्ये आत्मविश्वासाची कमी आणि उत्साह भरपूर पाहायला मिळत होता. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की सिंगलने धावसंख्या धावफलकावरती 1 लागली जाते. स्वतःचा आणि डावाचा अकाउंट ओपन विजय पाटील करतोय. आता मात्र दिलीप पाटील पाहूया, डावखुर शैलीचा हा बॅटर आहे. स्वतःच्या आयोजनामध्ये खास करून पाहिलं तर गोवे इथे भरपूर चांगली फलंदाजी या बॅटरची पाहायला मिळाली होती. 36 धावांचं लक्ष या ठिकाणी आहे. पाहतोय आपण स्क्वेअर लेग डीपमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेटला आहे, काऊ कॉर्नर आहे, वाईडिस लॉंग ऑन आणि या ठिकाणी पाहतोय लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर डीपमध्ये. आणि आपण पाहतोय पॉइंट आणि शॉर्ट फाईन लेग अशा रीतीने या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आहे दिलीपसाठी. व्हाईट बॉल येतो या ठिकाणी. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 2. 12च्या सरासरीने धावफलकावरती जमा करायच्या आहेत. पहिला षटक प्रगतीपथावरती यावेळेस पाहतोय आपण, समोर येतोय व्ही शेपमध्ये, डीपमध्ये चेंडू येतोय. त्या ठिकाणी पोलार्ड आहे, चेंडूला उचलला जातोय, फेकला जातोय, परंतु या ठिकाणी पाहतोय आपण 2 धावा होतीलच. डीपमध्ये आहे, फेकी सुद्धा खूप चांगली झाली. क्या बात आहे. या ठिकाणी क्षेत्ररक्षण बरोबर झालं गेलं. या ठिकाणी 2 धावा येतात, 2 ने धावसंख्या 4 या अंकावरती. यावेळेस ऑन साईडला खेचला गेला आहे. दुरून क्षेत्ररक्षक आता येईल तोपर्यंत पाहूया. गणेश पोचतोय, फेकी होते चांगली. या ठिकाणी पण 2 धावा होत आहेत पूर्ण. सर्वतोपरी लावलं जातं फिल्डिंग प्लेच्या माध्यमातून. रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये चांगले आहे. त्या अनुषंगाने आपण पाहतोय या ठिकाणी 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट होत आहे. धावसंख्या 2 ने पुढे सरकते 6 या अंकावरती. 12च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत, परंतु या ठिकाणी 6 जमा केल्या गेल्या. 3 बॉलमध्ये 3 मध्ये अजून 6 बनवायचे आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ अनिल मुकादम गोलंदाजी मार्कवरती. विजय आणि दिलीप ही सलामीची जोडी मैदानात. दिलीप एक चांगली सुरुवात करून देतोय, परंतु या ठिकाणी पाहूया 4 धावांवरती खेळतो. 2 चेंडूंचा सामना केला गेला आहे. आता मात्र खेळपट्टीच्या जवळच चेंडू थांबतोय, परंतु सिंगल धाव थांबू शकत नाही आहे. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली धावफलकावरती 7 या अंकावरती. जहानमान गोवे बॅटिंग करतोय. फलंदाजी करत असताना पाहूया आता कशा प्रकारे या 36 धावा कंप्लीट केल्या जातील. निमिलन पायगाव या अंगामध्ये त्यांचं काम भरपूर चांगलं राहिलं. सलग 7 वेळा दुहेरी सामने जिंकल्याने गटात निघताना मात्र पराभूत झाले होते. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर चांगली कामगिरी वेले इथं पाहायला मिळाली आणि तिथं मात्र सूर कुठेतरी गवसला. क्या बात आहे. या ठिकाणी लक फॅक्टर म्हणूया की
क्षेत्ररक्षकांची चुकी म्हणूया. 2 धावा आणि या ठिकाणी पाहतोय पाय स्लिप झाला. 2 धावा 9 झालेल्या आहेत. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. आज वातावरण कुठेतरी ढगाळ येतोय, लपंडाव चालू आहे आणि असं वातावरण असल्यानंतर आपण पाहिले तर या सृष्टीतील प्रत्येक प्राणी मात्रावरती असे निराशाजनक स्थिती पाहायला मिळते. अनिल पाहूया शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी तयार होतोय, सरसावतोय यावेळेस वाट बॉल. क्या बात है, बल्ला तेरे हाथ में तो काही टांगाडा आहे. LBWच्या स्वरूपात बॅटर होतोय बाद विजय पाटील. पुढे चेंडू या ठिकाणी पाहतोय हलक्या त्यामध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न सिंगल घेण्याचा होता, परंतु या ठिकाणी सिंगल काही येत नाही आहे आणि डॉट चेंडू येतोय. आता मात्र येणारे चेंडू 11 आणि विजयाचं समीकरण 27 धावांचं. प्रत्येक चेंडू मागे कमर कसून गोलंदाजी या ठिकाणी होत असताना पाहायला मिळते. नितीन गवली एक मोठं नाव असोसिएशन मधील. फुलटॉस मिस टाइम झाला आहे, सेफ लँडिंग होईल. धावा किती येतील ते पाहूया. 2 झाल्या, चेंडू घेतला हातामध्ये. तिसरीचा मानस धरला जाईल का नाही आहे. 2 धावा, 2 ने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या 11. आता मात्र 10-25. 10 चेंडू 25 धावेची आवश्यकता. पाहूया आता कशा प्रकारे खेळ होतय. या ठिकाणी पाहतोय हवेमध्ये आहे, परंतु इथेही पाहतोय सेफ लँडिंग नोमॅन्स लँड मध्ये. एक धाव कंप्लीट केली, धोकादायक होऊ शकतोय. काय घडतंय पाहूया. पण मेन पंचांचा अर्थात सॉफ्ट सिग्नल जो आहे तो नॉट आउट आहे, परंतु या ठिकाणी तपासूया काय आहे काय नाही आहे ते. आमचे सुनील म्हात्रे सर थर्ड अंपायर मध्ये जुडले जातील. होम फोटोज लाईव्हच्या माध्यमातून साफसूत्र टेलिकास्ट. नॉट आउट आहे, पोचलाय बरोबर आपल्या क्रीज मध्ये. 2 धावा 13. 9 चेंडू 23 धावा. धावा आता किती झाल्या त्याला फारसं महत्व उरलं नाही आहे. धावा किती हवे त्याला खूप महत्व उरलं आहे. 9-23. 3 चेंडू खूप महत्वपूर्वक असतील. इथनं समजेल शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावांचं टार्गेट शेष राहील. नितीन गवली
गोलंदाजी ट्रॅकवरती 3 मध्ये 4 खर्च केलेत. प्रमोद आणि दिलीप मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एनला आपण पाहतोय. दिलीप आतापर्यंत भरपूर धावा 2-2च्या स्वरूपात जमा केल्यात. यावेळेस हलक्या हाताने दिशा दिली. प्रमोद याला चान्स देण्यासाठी खाली रिझन आहे. पाहूया, एक धाव कंप्लीट केली, धाव झाली असती, परंतु या ठिकाणी पाहूया प्रमोद आपल्याकडे स्ट्राईक ठेवतोय. 3 षटकारांसाठी एवन जोडी आपण जर पाहिलं तर गोरखनाथ आणि सन्माननीय कालूराम पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. निश्चित देवाला येतात पण जेवाला बघत नाहीत. जेवासाठी तुम्हाला ताकद लावावी लागेल. लावतील पैसे भेटतील, हानी करू नका घेऊ शरीराला. संध्याकाळी मस्तपैकी मिला आरामात, सर्व काही तुमचं ओके होईल. जसं इथं झाडी वाडी डोंगर आणि आमचा मैदान आयोजन सगळं ओके आहे, तसं संध्याकाळी सर्व काही ओके केलं जाईल. क्या बात आहे. कोलून दिला होता या ठिकाणी पाहतोय पण पोचलं नाही आहे. सिंगल धाव घेतली जाते. डबलचा प्रयत्न, डायरेक्ट हिट होतो की काय. क्या बात आहे. एक धाव खर्च झाली तरी चालेल पण एक महत्वपूर्ण बॅटर बाद होतोय का, याच्यासाठी द्वंद्व इथं मैदानाच्या आतमध्ये 2 येत आहेत. आता मात्र 7-20 7 चेंडू 20 धावाची आवश्यकता दोन्ही टीमसाठी. हा महत्वपूर्वक चेंडू आहे. इथनं मोठी धाव आली, बाउंड्री आली तर कुठेतरी गोवे टीममध्ये उत्साहाचा आनंदाचं वातावरण. सिंगल डबलमध्ये खासा फरक पडणार नाही आहे निमिलम पायगाव टीमला. अतिशय अनुभवी खेळाडू नितीन गवली गोलंदाजी मार्कवरती 5 चेंडूंमध्ये फक्त आपण पाहतोय 7 धावा या ठिकाणी खर्च केल्या. एकंदरीत धावा 16 2 ओव्हरमध्ये झाल्या आहेत. आता 7 मध्ये हव्या आहेत 20 धावा, भरपूर आहेत. हा चेंडू महत्वपूर्वक मॅचचा टर्निंग पॉइंट ठरणारा, वलन घेणारा. पाहूया कुणाच्या दिशेमध्ये वलन घेतोय गोलंदाज. टर्न होतोय, शॉर्ट पिच, पुरेपूर फायदा उचलला जातोय, चेंडूला फेकून दिला जातो सीमा पार, षटकार. आनंदाचं वातावरण. सिंगल डबल काही फरक पडला नसता, परंतु हवं ते घडतंय. जानमान गोवे टीम सोबत शेवटची ओव्हर 6 धावा, 14 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडूंचा या ठिकाणी खेळ बाकी आहे. सिनियर खेळाडू निमिलम पायगाव जगदीश मुकादम गोलंदाजी ट्रॅकवरती भरपूर क्रिकेटचा अनुभव आहे पाठीशी, तो पणाला लावावा लागेल आणि या ठिकाणी आयुष्यातील एक चांगली इनिंग गोलंदाजीच्या माध्यमातून साकारावी लागेल आणि सामन्याला या ठिकाणी वाचवावा लागेल. 14 धावा डिफेन्स करायच्या आहेत. एक मोठा फटका सामन्याला पुन्हा एकदा आपल्या जवळ केला जाईल, परंतु स्ट्राईक या ठिकाणी आपण पाहिलं तर दिलीपकडे आहे. त्यांना मात्र फक्त सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट करणं आणि प्रमोद यांना चान्स देणं या सामन्यातील एक वेगळा वलन घेणारी मुवमेंट ठरेल. पाहूया त्याच्यासाठी दोन्ही टीममधून रणनीती आखली जाईल. स्ट्राईक कशा प्रकारे चेंज न करता जास्तीत जास्त स्ट्राईकवरती दिलीप याला ठेवलं जाईल, परंतु पाहूया दिलीपकडे सुद्धा मोठे फटके आहेत, आपण पाहिले आहेत प्रत्येक वेळी. परंतु पाहूया या ठिकाणी काय घडतंय, कोण पुढे येऊन सामन्याला सर करतोय. मुकादम यांनी फिल्डिंग सजवली गेली आहे पाहतोय आपण. शॉट थर्डमॅन डीप मध्ये पाहतोय आपण. डीप पॉइंट पंच मैदानाच्या आतमध्ये लक्ष घाला. वॉर्निंग द्या बिंदास. कमिटी ही तुमच्या पाठीशी, आम्ही तुमच्या पाठीशी. घाबरू नका, बिंदास पेनल्टी कर द्या तुम्ही.
आपल्याकडे वेळ कमी आहे, आपण 3 ओव्हर केल्या, त्यातल्या त्यात अजून टाइमपास. कमिटी आमच्या मागे, आम्ही तुमच्या मागे. यावेळेस फटका खेळला जरूर आहे, हवेमध्ये आहे आणि अचूकरित्या झेल त्या ठिकाणी कलेक्ट केला जातोय. आय थिंक गणेश आहे त्या ठिकाणी आणि बरोबर झेल पकडला गेला आहे आणि महत्त्वाची विकेट या ठिकाणी पडली गेली. परंतु नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बंडू पाटील येतोय, ज्याच्याकडे सुद्धा मोठे फटके खेळ गेला तर दुसरा आले मैदानाच्या आतमध्ये. बाहुबली उमदा असा एक मजबूत काठीचा बॅटर बंडू पाटील. काय बोलशील त्यांना, बोलला तुम्ही सांगा ना. पंच बघा जरा लक्ष घाला तुम्हीही, दोन्ही टीम लक्ष द्या. आपण थोडासा स्पीडअप करायचं, घाई करायची आहे. आता पंचाला पेनल्टी. बाबा आपला आज पगाराचा दिवस आहे. पुढील चेंडू फुलटॉस. क्या बात आहे, काय घडतं पाहूया आपण. लांबी गाठता आली नाही आहे. अजून एक बिग विकेट जगदीश मुकादम. क्या बात आहे. विजयाचं समीकरण 4-14. सामना आहे अजून जवळ आहे, परंतु विकेटचं पतन बॅक टू बॅक या ठिकाणी होतंय. विकेटची हॅट्रिक अनिल पाटील पिशा संघाकडून खेळत असताना केली गेली होती. पाहूया ही दुसरी विकेट हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट केली जाईल का. जगदीश मुकादम गोलंदाजी ट्रॅक वरती टर्न होतंय. यावेळेस उडलाय हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाही पोचत. चेंडू मात्र पाहूया थांबला आहे. अजूनही जात नाही सीमा पार. क्या बात आहे, एकच धाव आहे. त्या ठिकाणी आहेत आमचे कमिटी मेंबर, तरी चेक करूया आपण. या ठिकाणी व्ह्यू नाही आहे, त्याच्यासाठी जेवढ्या धावा कंप्लीट केल्या तेवढ्या धावा या ठिकाणी दिल्या जातील. आय थिंक चेंडू बरोबर आतमध्ये आहे, आम्हीही इथून पाहतोय आणि तिथेही खेळाडू आहेत. राजू पाटील या ठिकाणी आहेत, त्यांनी सुद्धा बघितलं आहे. सिंगल येते, सिंगलने धावसंख्या पुढे सरकली 23-13. आता कुणाचा होईल बेडा पार पाहूया आणि कुणाला जावं लागेल घरा. 3-13 इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये पाहूया. या ठिकाणी पुन्हा एकदा जगदीश टर्न होतंय. एक लिगल चेंडू, मात्र कुठेतरी उत्साहाचा वातावरण निमेलम पायगाव टीम मध्ये होईल. एक मोठा फटका, पुन्हा एकदा जवळ येईल सामना. पाहूया या ठिकाणी प्रमोद शॉर्ट पिच हाताला होता. क्या बात आहे, क्या बात आहे. समोर ठेवला होता परंतु समोर डिलिव्हरी खालती राहतोय, बॅट वरती घेता येत नाही. आता 2-13
पाहूया क्या तेरा क्या मेरा आता इथं चालले. पाहूया मैदानाच्या आतमध्ये 2 मध्ये 13 लिगल 2 चेंडू हाताळले तर पराजित होण्यापासून कोणी रोखू शकत नाही आहे जॅनमन टीमला. परंतु एखादा खराब चेंडू फटका आलाय. आता 1 मध्ये हवेत 7, 1 मध्ये 7. आता धाकधूक वाढली असेल गोलंदाजाची, कारण लिगल चेंडू पडणं गरजेचं आहे. जगदीश दादा हसतायत या ठिकाणी, कारण बरोबर आहे. यस, पाहूया आता काय होतंय. चेसिंग कंपल्सरी आहे, आपल्या असोसिएशनचा नियम आहे. 1 मध्ये 7 तुम्हाला बनवावे लागतील. हा ISPL नाही ज्या ठिकाणी 9 दिला जाईल, या ठिकाणी षटकारच दिला जातोय. परंतु आता जगदीशना काहीतरी पॉलिश लावू शकता तुम्ही टेबला खालून, जेणेकरून वाईट नो आतालेल. आणि एक बॉलमध्ये 7 धावा खर्च केल्या तरी येऊन जोडी गोरखनाथ आणि कालूराम यांच्या माध्यमातून 1000 रुपये. क्या बात आहे. पहा या ठिकाणी नाही आहे. आता शरीराचा वेध घेते, थोडा प्रेशर होता. आता या चुरशीच्या लढतीमध्ये न्यू पायगाव संघाने विजय संपादन केला. हार्डलक टपलक जानमान गोवे चांगला प्रयत्न केला, या स्पर्धेमध्ये आलेत, आमंत्रित केलं, उपस्थित झाले, त्यांचा मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच प्रमोद दादा, आपण या आपल्या कॅचसाठी या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं. गोवे टीम आपली एंट्री या ठिकाणी जमा करा आमच्या स्कोररकडे, विशाल नाईक यांच्याकडे.